केक रेडी सर. हा वा सर पहिला घास मला. ए केक आम्ही आणलाय हा? केक आम्ही दोघच खाणार आहे. हा. अरे बाबांनो, माझा वाढदिवस आहे ना, तर पहिला घास मीच खाणार आहे की नाही. आनंद या 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 सर या. नाही नाही तुमचं उद्या काढा सगळ्यांनी फोटो. बर शेळके साहेब ते समोर सरांना मेहतांची फाईल हवी होती. ती अंशुमनच्या केबिन मध्ये, ती जरा देता का आपली. सर केक कट करतो आणि घेऊन येतो, चालेल का? केक वगैरे नंतर समोर सरांना हवी आहे फाईल. मी सांगायचं विसरलो. आता मला चावी तर मी पटकन घेऊन येतो. मी घेऊन येतो ना, नाही तर. अहो, असं काय करताय बघा, तुमच्यासाठी एवढा केक मागवलाय, तुम्ही इथे थांबायला पाहिजे ना. तुम्ही केक कापला पाहिजे. इथं बाकीचे लोक नुसतं थांबून काय करणार. तुम्ही चावी द्या, मी लगेच जातो उघडतो. सर सॉरी पण त्यांना अंशुमन सरांना आवडणार नाही. त्यांना कळलं तर ती चावी मी तुम्हाला दिली तर ते आवडणार नाही. बरोबर आहे, पण कसं कळणार? कोण सांगणार अंशुमन सरांना? आता मला सांगा, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी समर सर तुम्हाला ओरडले तर चालेल का? नाही ना, मग तेच सांगतोय. मग ठरवा, अंशुमन सर की समर सर. नाही समोर सर फक्त अंशुमन सरांना कळू नका. हा अजिबात नाही, तुम्ही पण नका कळू देऊ. मी लगेच चालवली. त्यांच्या प्रत्येक 5 स्टार हॉटेलमधून सारखं इन्व्हाइट येत असतं. आत्ताच लास्ट वीकमध्ये मी सिंगापूरला गेलो होतो. नाव आय एम प्लॅनिंग फॉर स्वित्झर्लंड. रोमॅन्टिक प्लेस. काय मला होस्ट केल्याने त्यांच्या हॉटेलचं प्रमोशन होतं. तसंच तू मला होस्ट केलंस तर मे बी तुझं पण प्रमोशन होईल. मला एक सांग, आज फ्री आहेस? फ्री असशीलच. डिनर प्लॅन करूया. येस. तिथेच जाऊन मग स्वित्झर्लंडचं प्लॅनिंग. एक सेकंड. बरं कट करतो. थँक्यू खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. एक मिनिट हा. अंशुमन सरांचा फोन. एक हॅलो सर, बोला ना. शेळके, सीसीटीव्ही का बंद आहे? सीसीटीव्ही बंद आहे? अरे मग शेळके चेक कर, तुझ्याकडे एक्स्ट्रा चावी आहे ना? सर माहिती नाही हो. मी बघतो सर. थांबा सर. केक कापून जा ना. केक कापून जा. ऐका ना, ते मी केक कटिंग करतो आणि मग ताबडतोब सीसीटीव्हीचं चेकिंग करतो, चालेल ना? कसलं केक कटिंग? सर केक कटिंग सर तुम्हाला माहित नाही? मी शेळके, म्हणजे माझा वाढदिवस आहे सर आज. ओके, हॅपी बर्थडे शेळके. आता प्लीज लवकर जाऊन चेक कर. थँक्यू सर. आणि सर तुम्हाला सांगतो, आनंद सर आहेत ना, त्यांनी केक मागवला आणि निकिता मॅडम आल्यात, स्वानंदी मॅडम सुद्धा आल्यात. एक मिनिट. स्वानंदी आली ऑफिसमध्ये? हो सर. अहो स्वानंदी चिडले वाटतं. सर चिडले. ते मी सीसीटीव्ही बघून घेतो. अहो बर्थडे, तुम्ही केक कट बोला. सर केक. बरं. हा केक कर. हॅपी बर्थडे. अरे काय शेळकेच्या केक कटिंग साठी स्वानंदी ऑफिसमध्ये? स्ट्रेंज. एक मिनिट. ही हार्ड ड्राईव्ह स्वानंदीने काही गडबड केली नसेल ना?
करून करून काय करणार आहे ती स्वानंदी? माझ्याशी तर लढाई हरलेलीच आहे. आता शिस्तीत राहिली तर तिच्यासाठीच चांगलं आहे. स्वानंदीला कळलंच असेल की माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. तसं तर तिच्या बाबतीत का फार काही करण्यासारखं राहिलंच नाहीये. जे काही आहे ते मॉम बघून घेईल. पण माझं एकच मिशन, समर दादाला इम्प्रेस करणं, त्याच्या गुडबुक्स मध्ये राहणं. त्याचा कष्टाळू, प्रेमळ, फॅमिलीसाठी काहीही करणारा छोटा भाऊ अंशू. तसंही दादाला काय माहिती, त्याचा हाच छोटा भाऊ अंशुमन राजवाडे याच मोठ्या कंपनीवर राज्य करणार आहे. मग दादा असो किंवा नसो, कोणी विचारणार सुद्धा नाही.